एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, काळे धंदे बाहेर काढल्यामुळे काही लोकांना मिरच्या झोंबल्या, शिंदेंची टीका। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही, नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट, सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामांसंबंधी 25 मिनिटांची भेट, स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली, 10 ते 12 निवेदनं दिली। यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। कुठलीही राजकीय चर्चा नाही, जयंत पाटलांची माहिती। जयंत पाटील यांनी कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील स्वेच्छेने भेटले की टांगती तलवार ठेवली आहे, जयंत पाटील आणि बावनकुळेंच्या भेटीवर बच्चू कडूंची टीका। भाजपकडून इतर पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंचा आरोप। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस, वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी अज्ञात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल, कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सावंत यांचा जबाब नोंदवत कारवाई। इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले, सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही, माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला, प्रशांत कोरटकर बेलतरोडी पोलिसात तक्रार दाखल करणार। नागपुरात प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरांच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, कोरटकरांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा, धमकी देणाऱ्याचे कोश्यारींसोबतही फोटो, सावंतांचा आरोप। सोलापुरात प्रशांत कोरटकर विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक, संभाजी ब्रिगेड करून कोरटकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, कोरटकरच्या तोंडाला काळं फासून धिंड काढल्यास 1 लाखांचं बक्षीसही देणार। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी, माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, एका मंत्र्यांच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखाची मागणी करण्यात आली, मिटकरींचा आरोप। तर ओएसडी बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेत्यांची बैठक, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते राज्यभरात दौरा करणार, ठाण्यापासून 2 मार्चला सुरुवात होणार, बैठकीत निर्णय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला, 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार, सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचे अनुदान बंद, छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी, सरकारचे 1620 कोटी वाचले, एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। आमचे भाऊ आमच्या खात्यात कधी पैसे देणार याची वाट पाहतो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। सरकारची तिजोरी रिकामी, आता 9 लाख अर्ज लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेवरील सरकारच्या निर्णयावरून टीका। निवडणुकीत अर्ज मान्य करून लाखो बहिणींना पैसे दिले, आता त्यांची फसवणूक करण्यात आली, सरकारविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, बच्चू कडूंचा इशारा। अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, धसांची फडणवीसांकडे मागणी, धसांच्या निवेदनात ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख, उपोषण सोडवण्यासाठी संबंधितांना आदेश द्या, धसांची विनंती। कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा, कोथरूडमधील नागरिकांनी लावले फ्लेक्स, आमचं कोथरूड असं नव्हतं, मुख्यमंत्र्यांना पत्र। छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार जाहीर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट। कोणीही उठतो आणि सावरकरांवर बोलतो, उदय सामंतांची राहुल गांधींवर टीका, तर मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं काम करावं, सामंतांचं वक्तव्य। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत आंदोलन, पोलिसांनी उडी मारणाऱ्या आंदोलकाला ताब्यात घेतलं, महसूल विभागात काम होत नसल्यानं तरुणाची टोकाची भूमिका। मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक, धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन, उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पत्रकारांची भेट। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचं राज्यभर आंदोलन,
महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर 4 मार्चला महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाशिवरात्रीनिमित्त स्वतः लिहिलं गाणं सोशल मीडियावर शेअर. गाणं शेअर करत फडणवीसांकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. महाशिवरात्रीनिमित्त शिंदे कुणकेश्वर मंदिरात पूजा करणार. भराडी देवीच्या यात्रेला जाता न आल्यानं शिंदे दर्शन घेणार. पुण्यातील भीमाशंकर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. राज्यभरातून अनेक भाविक भीमाशंकरमध्ये दाखल. औंढा नागनाथचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. मध्यरात्री 2 वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं. दिवसभरात लाखो भाविक दर्शनासाठी येणार. महाशिवरात्रीनिमित्त नागनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघाला. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी. शिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा. कोकणाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. परळीमधील वैजनाथ मंदिर दर्शनासाठी रात्रीपासूनच खुलं. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त तैनात. नागपुरातील प्राचीन कल्याणेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रिंगण. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार. प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार. बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमांमुळे अभ्यासात व्यत्यय. विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र. वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांची नोटीस. आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस. आतापर्यंत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये एका महिलेसह 4 अटक. नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारी. शिवरात्रीच्या वर्गणीवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. अंगावर पिकअप गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 2 दिवसांपूर्वी 2 गटात राड्यातील जखमींची पुन्हा जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी. जिल्हा रुग्णालयातील हाणामारीचा सीसीटीव्ही समोर. कोल्हापूरमध्ये एका हॉस्टेलच्या बांधकामावर शॉक लागून 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. मध्य प्रदेशच्या कामगारावर दुःखाचा डोंगर. लहान मुलाला साईटवर आणणं जीवावर बेतलं. शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य. वाशिममध्ये अद्यापही 27% अर्थात 2,83,336 लाभार्थींची ई-केवायसी बाकी. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास रेशनपासून मुकावं लागण्याची शक्यता. बारामतीच्या वडाणीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याची चोरी. सुपे पोलिसांनी 3 चोरांना ताब्यात घेतलं. आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. वाशिममधील कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक. शेतमालाचा निपटारा होण्यासाठी आज गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद. नांदेडच्या हिमायतनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं नगरपंचायत समोर आंदोलन. नळ योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील पोलीस बंदोबस्त कमी केला. अतिक्रमणाच्या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. बुलढाण्याच्या मलकापुरात जिनिंग प्रेसिंगमधील कापसाच्या गंजीला आग. कोट्यवधींचं नुकसान. साताऱ्याच्या गांधी मैदानात उदयनराजे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा. राज्यभरातून स्पर्धकांची हजेरी. कार्यक्रमाला बिग बॉस फेस वैभव चव्हाण आणि इरिना यांची हजेरी.